लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि निकाल काय लागणार याची सर्वसामान्य जनतेसह राजकीय नेत्यांना मोठी प्रतीक्षा असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्यानंतर ABP माझा आणि सी वोटर्सचे एक्झिट पोलचे निकाल हाती आलेले आहेत आणि त्यानुसार राज्यामध्ये महाविकास आघाडी ही काहीशी आघाडीवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर भाजप आणि महायुती ही 45+ राहील असं सांगण्यात येत होतं. आता मात्र 50-50चं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि देशात मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधान होतील अशा प्रकारचे निकाल एक्झिट पोलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे आपल्यासोबत आहेत. ताई, काय सांगाल तुम्ही, हे जे काही एक्झिट पोल आलेले आहेत याच्या निकालाकडे कसं बघताय? आज महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर महाविकास आघाडीसाठी अत्यंत चांगलं वातावरण आहे आणि नक्कीच महाविकास आघाडीच्या 30 जागा तरी येतील असा आमचा सगळ्यांचा अंदाज आहे. आणि संपूर्ण भारतात बघितलं तर इंडिया आघाडीसाठी चांगलं वातावरण आहे आणि नक्कीच चांगला रिझल्ट आपल्याला परवा बघायला मिळेल. अपेक्षित होतं ज्या काही पोल आलेले आहेत ते? नक्की आम्ही वातावरण जे ग्राउंडवरती अनुभवलं त्याच्यावरून आम्हाला अपेक्षितच होतं की आपलं महाविकास आघाडी असेल आणि इंडिया आघाडीसाठी चांगलं वातावरण आहे. आम्ही आधी पण सांगितलेलं होतं की भारतीय जनता पार्टीचा हा जो 400 पारचा नारा होता, हा नारा थांबवण्याचं काम महाराष्ट्रातली जनता करेल आणि ते नक्कीच 4 तारखेला त्यांना दिसेल की तो 400 पारचा नारा जो त्यांनी दिला होता तो महाराष्ट्रातल्या जनतेने थांबवलेला आहे. तुम्ही म्हटलं की 400 पारचा नारा महाराष्ट्रातून रोखला जाईल असं तुम्ही मागेही वक्तव्य केलेलं होतं, आज पुन्हा एकदा सांगतायत. राज्यभरामध्ये 50-50चं वातावरण आहे, हे का झालं असं वाटतंय तुम्हाला? कारण 45+ राहील असा महायुतीचा दावा होता. गेल्या 10 वर्षांमध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली, महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि जे महाराष्ट्रातलं राजकारण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तोडाफोडीचं राजकारण जे झालेलं आहे ते लोकांच्या मनाला रुचलेलं नाही आहे. अनेक समस्या आज महाराष्ट्रातल्या जनतेला आहेत. आज गॅसचे भाव वाढलेले आहेत. आज कांद्याच्या भावासाठी नाशिक आणि ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये प्रचंड लोकांना सामोरे जावं लागलेलं आहे, समस्यांना सामोरे जावं लागलेलं आहे. इथे बघितलं तर कापूस 2-2 वर्ष लोकांना घरात ठेवण्याची परिस्थिती ह्या सरकारने आणली आहे. आज त्यांच्या शेतीमालाला भाव नाही आहे. अनेक समस्या शेतकरी बांधवांना आहेत, महिलांना आहेत, तरुणांना आहेत. आज कुणीही ह्या राज्यामध्ये सुखी दिसत नाही आणि त्याचीच प्रचिती ह्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांनी रोष व्यक्त करून महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलेलं आहे. आणि मला वाटतं अजूनही शेतकरी बांधवांना जो त्रास महायुतीच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतोय ते सरकारवरती हा रोष आहे आणि तोच रोष मतदानातून दिसतोय. तुम्ही म्हटलं की फोडाफोडीचं राजकारण पटलेलं नाही, अजित पवार फुटून निघाले, शरद पवार गटाला फायदा झाला आहे तुमच्या? बघा, ते फुटून निघाले म्हणून फायदा झाला वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणण्यापेक्षा त्यांचं नक्कीच आदरणीय पवारसाहेबांना सोडून गेल्यानंतर नुकसान आपल्याला बघायला मिळतं आहे. शेवटी पक्ष, मतदार हे आदरणीय पवारसाहेबांच्याच पाठीशी खंबीरपणे आहेत हे या निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे. आणि या निवडणुकीचा जो निकाल लागेल त्यामध्ये पवारसाहेबांना, आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना, ह्या लोकांच्या पाठीशी जी जनता उभी राहिली आहे त्यातनं हेच सिद्ध होतं आहे की आदरणीय पवारसाहेबांनी जो पक्ष स्थापन केला त्याच पक्षाच्या पाठीशी आणि त्यांच्याच विचारधारेशी आम्ही सगळे महाराष्ट्रातले लोक जुळून आहोत. सुप्रिया सुळे बारामतीतनं पुढे असल्याचं पाहायला मिळतं, अपेक्षित होतं कारण घरातनंच फाईट होती. म्हणजे मी आधी पण अनेकदा सांगितलेलं आहे, आदरणीय सुप्रियाताईंनी गेल्या अनेक वर्षामध्ये जे तळागाळापर्यंत काम केलेलं आहे, तिथल्या लोकांचे जे प्रश्न लोकसभेमध्ये मांडण्याचं काम केलेलं आहे, त्याच कामाच्या आधारावरती आणि आदरणीय पवारसाहेबांनी गेल्या अनेक वर्षामध्ये बारामती लोकसभा क्षेत्रामध्ये केलेलं काम आणि तिथल्या लोकांची असलेली त्यांची नाळ जुडलेली या माध्यमातून आदरणीय सुप्रियाताई या प्रचंड मताधिक्याने निवडून येतील हा आम्हाला पहिलेपासून विश्वास आहे. आणि आज एक्झिट पोलमध्येही त्यांचं नाव आघाडीवर आहे आणि आम्हाला आनंद आहे की आमच्या नेत्या ज्यांनी सगळ्या लोकांचे प्रश्न मांडण्याचं काम केलेलं आहे त्या मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहेत.
बारामतीचं आपण सांगितलं, या ठिकाणी रक्षाताई या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असं एकनाथ खडसे पण सांगतायत, स्वतः रक्षाताई पण सांगता आहेत आणि पोलचा सुद्धा जवळजवळ तसाच पद्धतीचा निकाल आहे. तुम्ही मात्र त्यांच्याच परिवारातल्या राहिलेला आहात. तुम्हाला काय वाटतं, त्यांच्या विरोधी पक्षात आहात? बघा, आम्ही आमच्या रावेर लोकसभा क्षेत्रामधलं जे वातावरण बघितलंय तर इथे तुतारी चिन्ह म्हणजे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी प्रचंड चांगलं वातावरण होतं. आमचे उमेदवार जे त्यांची उमेदवारी जरी उशिरा जाहीर झालेली असली तरी त्यांनी घेतलेली भरारी, त्यांनी पुढे येऊन मतदारसंघामध्ये त्यांना मिळालेला प्रतिसाद हा खरंच आपल्याला असं जाणवलं आम्हाला की लोक महाविकास आघाडीच्या मागे आहेतच. कारण कमी वेळामध्ये, कमी कालावधीमध्ये लोकांपर्यंत ते पोहोचले. त्यांना मिळालेला प्रतिसाद आम्ही निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी बघितला आहे आणि नक्की आम्हाला अजूनही खात्री आहे, एक्झिट पोल काहीही दाखवत असले तरी आम्हाला खात्री आहे की श्रीरामदादा पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. ताई, आता तुम्ही तुतारीचं सांगितलं की तुतारीने भरपूर काम केलं, तुतारीने प्रचार केला. रक्षाताईंचं आजचं एक विधान आहे की परिवारातल्या महिलांनी तुतारी वाजवली असली तरी कमळाला बटन दाबलेलं आहे त्यांनी, असं वक्तव्य केलेलं आहे. बघा, महिलांना आज रोजी सगळ्या महिला प्रचंड त्रासलेल्या आहेत महागाईला आणि आज ताईंनी जरी म्हटलं असेल की महिलांनी काय केलेलं असेल किंवा काय केलं नाही, पण मला माहिती आहे की जेव्हा त्या बाहेर पडल्या आहेत तेव्हा गॅसचं सिलेंडर बघून बाहेर पडल्या आहेत आणि त्यांना माहिती आहे की त्या चुलीवरती स्वयंपाक करण्याचा जो त्रास त्यांना झालेला आहे ना, तो त्रास ते विसरलेल्या नाही आहेत आणि तो रोष त्यांनी मतदानातून नक्की व्यक्त केला आणि त्यांनी तुतारीच वाजवली आहे, हा माझा विश्वास आहे. तुमचं नाव नाही घेता त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाबा घरातल्या महिला शब्द वापरला त्यांनी, घरातल्या महिलांनी तुतारी वाजवली हे केलं असलं तरी बटन मात्र कमळावर दाबला, असं त्यांचा प्रश्न आहे. त्या जास्त चांगल्या रीतीने सांगू शकतील. मला असं वाटतंय की मी ज्या तऱ्हेने माझं काम केलेलं आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. ह्या मतदारसंघामध्ये पवार साहेबांची सभा ही मोठ्या लोकसंख्या असलेल्या याच्यामध्ये आमची सभा झालेली आहे. त्याच्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये आम्ही मतदानातूनच हे दाखवून देऊ. त्यांना परवा, फार दूर जायची गरज नाही आहे, त्यांना परवाच हे कळेल की माझ्या मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये आमच्या उमेदवाराला किती मतदान पडलेलं आहे. राज्यातले जर निकाल बघितले तर ही विधानसभेच्या निवडणुकीची एक नांदी असं बघायला वाटतं आपल्याला. नक्कीच शेवटी आज जे काय वातावरण आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसतंय, ह्यातनं विधानसभेच्या निवडणुकीमध्येही असाच लोकांचा कल राहील आणि तो राहतो. जनरली आपण गेल्या अनेक वर्षांमध्ये जर बघितलंय तर नक्कीच विधानसभेमध्ये असाच जो फ्लो आहे हा कंटिन्यू राहील. एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर असल्याचा फायदा झाला आहे भाजपला किंवा रक्षा खडसेंना? ते 4 तारखेला कळेल, मी आज कसं सांगू शकेल. तर ह्या होत्या रोहिणीताई खडसे. त्यांनी असं म्हटलेलं की येत्या 4 तारखेला काय आहे ते आपल्याला निकालातून स्पष्ट होणार आहे आणि आपलाच उमेदवार आज जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.